भारी लागते. टुडे सेकंड डे इन उटी आणि आज सॅटर्डे आणि आज सुट्टीच्या दिवशी मी काम करते. मी चंद्रावर जरी गेले ना तरी पिछाडलेल्या भूतासारखं माग लागलेल्या कामातून माझी काही सुटका नसते. तरी पण मी पटपट कसं तरी काम आवरलं, कारण आज मला जायचं होतं दोडा बेटा पीक बघायला. सो आता मी निघालोय आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता गाईज. दोन्ही साईडने झाडी आणि एवढी थंडी आहे की माझा नाकाचा शेंडा पार लाल भडक झालाय. आणि तिथे छोटी छोटी शॉपिंगची दुकानं पण आहेत. तिथं मी ही एक टोपी बघितली होती आणि ही एक बघितली, पण ती लाल काय माझ्या चेहऱ्याला सूट होत नव्हती. तर मी ही टोपी घेतली पिंक कलरची आणि खूप भारी दिसत होती. आणि एवढ्याशा गार वातावरणात आम्ही गरमागरम भजी आणि चहा घेतला. एक भजी मिरची भजी 20 रुपयाला, आणि त्यामुळे आम्ही फक्त 2च घेतली, कारण बाकीचे कोणीच खाणार नव्हते, फक्त मीच खाणार होती. दोडा बेटा म्हणून एक पिक पॉईंट आहे, तर तिथं आली आहे आणि मी टोपी पण घेतली. किती क्यूट आहे यार. मला एक मंकी कॅप घ्यायची होती पण ती आम्हाला भेटलीच नाही, पण याचा कलर पण खूप क्यूट आहे आणि फक्त 150 रुपयाला भेटली आहे. आणि बाय द वे मी इथं आली आहे आणि आम्हाला सनराईज बघायचं होतं. तुम्हाला माहिती आहे का माझं इतकं वाईट नशीब कोणाचंच नसेल, कारण एकतर सकाळी मला यायचं होतं, तर सकाळी माझा प्रोडक्शन सपोर्ट चालू होता, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही. आणि तरी माझं आता अर्ध काम राहिलेलं आहे आणि मी अर्ध काम सोडून आली इथं बघायला, कारण एकच दिवस सुट्टी राहिली यार. कधी करणार आहे मी प्रोडक्शन सपोर्ट, नंतर पण करू शकते. काम एवढं मॅटर नाही करत कधी कधी. सकाळपासून एक तर सूर्यच नाही उगवला आणि मग असे थोडा उगवला, तर म्हटलं आता थोडा व्ह्यू चांगला दिसेल म्हणून आता आलो. तर आता पण पूर्ण मी आले आणि सूर्य गेलाय आणि ढग आलेत. एवढं वाईट नशीब कोणाचं असेल का. आणि तमिळनाडूमध्ये तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये पुरी आणि भाजी पण भेटते, त्याची चव खूप भारी आहे. त्याच्यामुळे मी तिथे गेल्यापासून ब्रेकफास्टला पुरी भाजीच खात होते. आणि मला एका ठिकाणी अशी अंडी पण दिसली, जी कोंबडीसारखी दिसणारे एका छोट्या पक्षाची अंडी आहेत. मला त्याचं नाव आता आठवत नाही, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर ती अंडी मी ट्राय केली. त्यांनी असं एकदम मसाला वगैरे लावून फ्राय करून असं एका लाकडाला लावल्यासारखं दिलं होतं आणि ते एवढं भारी लागत होतं, खूप भारी लागत होतं. नंतर आम्ही गेलो चॉकलेट फॅक्टरीमध्ये. तिथं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्स त्यांनी ठेवलेल्या होत्या ड्राय करण्यासाठी. टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी त्यांची अशी सोबतच कनेक्टेड होती, ती आम्ही बघितली. आणि त्यांनी टी फॅक्टरीमध्ये चहाची टेस्ट बघण्यासाठी त्यांनी चहा बनवून पण दिला होता आम्हाला, फ्रीमध्ये होता आणि त्याची टेस्ट पण खूप जास्त भारी होती. हॅलो गाईज, फायनली आपली उटी ट्रिप संपलेली आहे आणि आम्ही सकाळी आमचं 11 वाजताचं चेकआउट होतं, पण आम्ही खूप सकाळी केलं आहे, कारण जे उशिराच्या बस होत्या त्या खूप एक्स्ट्रा चार्ज करत होत्या. तर म्हटलं की जे थोडी लवकरची बस आहे ती बुक करावी आणि जावं. तर 9ची बस आम्ही बुक केली आहे, तर 5-5:30 आसपास आम्ही बँगलोरमध्ये पोहोचेल. अजून एक बस होती 1 वाजताची, ती 8 वाजता पोहोचणार होती, पण इतकी थंडी वाजते इथं, थंडी वाजते आणि मला आता ती सनलाईट एकदम अशी पाहिजे की एखाद्या नाही का तहानलेल्याला कशी पाणी पाहिजे असं, तसं मला सनलाईट पाहिजे आता. म्हणून मला खूप इच्छा झाली की लवकर बँगलोरला जावं आणि सनलाईट घ्यावी. सो वी आर गोइंग टू बँगलोर नाव. वी आर वेटिंग फॉर ऑटो ॲक्च्युली. इधर बसेस वगैरे असं काही भेटत नाही आहे, तर आपल्याला ऑटोच बुक करावं लागतं. म्हणजे 5-6 किलोमीटरसाठी सुद्धा 250-300 रुपये चार्ज करतात. सो एक्सपेन्सिव्ह. ओके, भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.